साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या। पीएसआय गोपाळ बदनेनं अत्याचार केल्याची हातावर लिहिली सुसाईड नोट, तर प्रशांत बनकरनंही त्रास दिल्याचा आरोप। शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदारांचे 2 पीए दबाव टाकत होते। राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळेच त्या डॉक्टरनं केली आत्महत्या। डॉक्टर तरुणीच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप, तर मुलीला न्याय द्या वडिलांची मागणी। डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवेळी पीएसआय बदने होता ड्युटीवर। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बदनेनं केला नाईट राऊंड। घटनेनंतर बदने फरार, तर त्याच्यावर आता निलंबनाची कारवाई। फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, दोषींवर कडक कारवाई करा, धनंजय मुंडेंची मागणी। मुंबईच्या काळा चौकीमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणीवर चाकू हल्ला, तरुणानं स्वतःवरही केले वार। तरुणाचा जागीच मृत्यू, तर 3 तासानंतर जखमी तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू। मुरलीधर मोहोळ यांनी महापौर असताना बिल्डरची कार वापरली, धंगेकरांचा मोहोळांवर नवा आरोप। मोहोळांनी फेटाळले धंगेकरांचे आरोप। भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचे मोबाईल व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर, चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक विधान, तर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन ऐकले जात आहेत। बावनकुळेंची चौकशी झाली पाहिजे, राऊतांची मागणी। फ्रेशर्स पार्टीतील मारहाणीमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। लातूरच्या डीएमएलटी महाविद्यालयातील धक्कादायक घटना, 6 जणांना अटक। आणि एमसीएच्या अध्यक्षपदाची 12 नोव्हेंबरला निवडणूक, शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये पार पडली बैठक। गेल्या निवडणुकीत दोघांचंही पॅनल आलं होतं एकत्र। पुढची एक मोठी बातमी समोर येते, म्हणजे सलीम डोलाचा सहकारी दुबईतून हद्दपार झालेला आहे। सूत्रांकडून ही माहिती येते, दुबईतून हद्दपार झालेला मोहम्मद सलीम हा कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाचा जवळचा सहकारी होता। डोलासोबत पूर्वी डोंगरी या ठिकाणी राहणारा शेख 2023 पर्यंत शहरामध्ये होता। मुंबई पोलिसांनी एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला, ज्यामध्ये तो सहभागी होता। तेव्हा तो दुबईला पळून गेला आणि त्याला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणासह 7 भारतीय राज्यांमधील ड्रग्ज नेटवर्कवरती देखरेख करण्याचं काम सोपवण्यात आलेलं होतं। पोलीस सलीम डोलाचाही सध्या माग काढत होते। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती या संदर्भात देत आहेत। प्रशांत, खरं तर महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण दुबईतून हद्दपार झालेला मोहम्मद सलीम हा कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाचा जवळचा सहकारी होता। अमित, आपल्याला माहिती आहे की मोहम्मद सलीमचं डिपोर्ट करणं ही आपल्या देशातल्या ड्रग नेटवर्कला धक्का देणारी एक मोठी कारवाई आपल्याला नक्कीच म्हणता येईल। हे मोठं यश पोलीस दलाला नक्कीच म्हणता येईल, पण जोपर्यंत सलीम डोला हातात येत नाही तोपर्यंत या नेटवर्कला खरा मोठा धक्का लागणार नाही। आणि याचमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा वाटाघाटी जोरदार सुरू झाल्या, कारण सलीम डोला हा तुर्कीमध्ये लपल्याचा संशय पोलिसांना होता, पण डोला हा UAE मधनं सुद्धा स्थलांतरित झाला आहे अशी अधिकृत माहिती भारतीय तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे। तशी त्यांनी पोलिसांनी UAE अधिकाऱ्यांना सुद्धा ही माहिती दिली आहे। इव्हन UAE अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संभाषणात मुलगा आणि पुतणे यांना दुबईमध्ये ताब्यात घेताच हा डोला तुर्कीला पळून गेलाय। कारण आपल्याला माहिती आहे की भारत आणि युरोपीय देशांमध्ये जी संबंधाची स्थिती आहे, त्यामुळे भारतात शक्यता जी त्याला आहे हद्दपार करण्याची कमी असल्याचं त्याला बहुतेक वाटलंय। पण काहीही असो, सलीम डोलाला जेरबंद करण्यासाठी म्हणून सगळ्यात मोठं पाऊल जे आहे ते मोहम्मद सलीम याचं जे डिपोर्ट झालंय भारतात आता, आणि याचमुळे सलीम डोलाला अटकेची शक्यता अधिक वाटते। पण या सगळ्याच मोठा जो आहे हे दाऊद इब्राहिमचं हे सगळ्यात मोठं रॅकेट आहे, आणि हेच रॅकेट हे सलीम डोला हा आपल्या देशातील 7 राज्यांमध्ये चालवत होता। निश्चित प्रशांत, त्यामुळे महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भाजप कार्यकर्त्यांवर नेत्यांकडून पाळत ठेवली जात असल्याची चर्चा सध्या सुरू झाली, आणि या चर्चेला कारण ठरलंय ते म्हणजे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेले आहेत असं खळबळजनक विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। बावनकुळेंच्या वक्तव्यावरती विरोधकांनी मात्र सरकारला चांगलंच घेरलंय। बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य।
कार्यकर्त्यांचे मोबाईल व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर. बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे वादाला फोडणी. तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकले आहेत. कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं हे धक्कादायक वक्तव्य. भंडारा येथे आयोजित कार्यकर्ता दिवाळी स्नेह मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते. पक्षांतर्गत बंडखोरी केल्यास गंभीर परिणाम होतील असं सांगताच भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं. आणि मी आता पोलिसांकडे मागवणार आपले सर्व्हिलन्स पण टाकणार. तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहेत. कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप. तुम्हाला काय वाटतं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर नाही. कोण काय व्यक्त होतं आम्हाला माहित नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक असतात. या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळून येते. या पार्श्वभूमीवर बावनकुळेंनी पक्ष कार्यकर्त्यांना सज्जड इशाराही दिलाय. आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी जो खडा तमाशा उभा करतो. पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती नुकसान करेल, केंद्राला विकासाला किती नुकसान करेल. पक्ष एवढा मोठा झाला की 51% मतं मिळाले. 1.5 कोटी सदस्य संख्या पक्षाची आहे. एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही. पण देवेंद्र फडणवीस सरकारचा मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्यामोड झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पक्षाची इज्जत पडणार असताना एक जरी कार्यकर्ते बदनामी केली. पंकज भरणे आणि मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर या वक्तव्याचा धागा पकडत संजय राऊत थेट मविया काळातील फोन टॅपिंग प्रकरणापर्यंत येऊन गेले. विरोधकांवर वॉच ठेवला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. आता राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो. याचा अर्थ ते तेव्हाही फोन टॅप करत आमचे फोन ऐकले जात होते. मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये 3 ठिकाणी हे फोन टॅप करण्याचे मशीन्स त्याने लावलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, त्याला ते वॉर रूम असं म्हणतात. हे कसलं वॉर रूम? हा व्हिजिलन्स ऑफिस आहे त्यांचं. भाजपचं खाजगी व्हिजिलन्स ऑफिस आहे आणि तिथे पेगॅसस पेक्षा पुढल्या मशीन्स तिथे आलेल्या आहेत. संजय राऊतांनी थेट बावनकुळेंवर कारवाईची मागणी केली. तर बावनकुळेंसह भाजपनं राऊतांवर जोरदार पलटवार केला. बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः, किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का, काही खासगी लोक लावले आहेत का? हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत. आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला. आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे. आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे की एखाद्या गोष्टीचं बातचं बतंगड बनवायचं. आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी बावनकुळेंनीही मोबाईल व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर असल्याचं केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना त्यांना घेरण्याची संधी मिळाली आणि यामुळे राजकारणही तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.